कळवण तालुक्यासह पश्चिम पट्ट्यातील खडकी गावात आदिवासींचे कुलदैवत डोंगऱ्या देवीची सुरुवात गुरुवारपासून सुरू झाली. पूजा ही आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील आदिवासी भागात या पूजेला विशेष महत्त्व दिले जाते. निसर्गाशी जोडलेले हे कुलदैवत आदिवासींना एकात्मतेचा अनुभव देते. डोंगऱ्या देवाला आदिवासी समाजात निसर्गाशी नाळ जोडणारे देव मानले जाते. या पूजेत निसर्गाची उपासना, स्थानिक गाण्यांचे महत्त्व आणि श्रमाची प्रतिष्ठा यांचा संगम पाहायला मिळतो. प्रत्येक गावात डोंगऱ्या देवासाठी एक खास जागा निश्चित केली असते. या जागेला फुलखळी असे म्हणले जाते. गावकरी एकत्र येऊन विधिवत पूजा करतात. या पूजेसाठी नागली, तांदूळ, उडीद असे 5 किंवा 7 वस्तू अर्पण केले जातात. फुलखळीवर पहिल्या दिवशी सर्व गावातील लहान थोर मंडळी उपवास करून फुलखळीवर झेंडू व तुळस या रोपांचे रोपण करून तेथे पारंपरिक पद्धतीने पूजन केले जाते. यामध्ये डोंगऱ्या देवीची पूजा समाजातील एकतेचे प्रतीक आहे. या पूजेमुळे आदिवासी समाज एकत्र येतो आणि सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतो. नवस फेडणे, नवीन पिकांची भरभराट होण्यासाठी आशीर्वाद मागणे किंवा आपत्तीचा नाश होण्यासाठी प्रार्थना करणे हे पूजेचे उद्दिष्ट असते. डोंगऱ्या देव आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यांच्या पूजेमुळे आदिवासी समाजाला निसर्गाची ताकद आणि आमची परंपरा टिकवण्याची प्रेरणा मिळते. डोंगऱ्या देवाची पूजा म्हणजे फक्त धार्मिक विधी नव्हे, तर ती एक महोत्सव असतो जिथे आमचा सगळा समाज एकत्र येतो. डोंगऱ्या देवाच्या पूजेच्या माध्यमातून आदिवासी परंपरा आजही टिकून आहे. ही परंपरा फक्त धार्मिक पूजा नसून ती आदिवासींच्या संस्कृतीचे जतन करणारा स्रोत आहे. डोंगऱ्या देवाची पूजा आजच्या पिढीला परंपरा आणि निसर्ग यांच्यातील नाते समजावून देण्याचे काम करते. अशा प्रकारे आदिवासी हा डोंगऱ्या देव परंपरागत उत्सव मोठ्या आनंदाने व श्रद्धेने साजरा करतात. असा हा 8 ते 15 दिवस चालणारा डोंगर माऊलीचा उत्सव परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतो. आदिवासींची निसर्ग देवता पुढे मागायची वळवली केली जाते. नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनारसह प्रतिनिधी शाहू चव्हाण, कळवण.